राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या सुनावणीचा आज निकाल लागणार आहे। निवडणूक आयोगाच्या निकालानंतर आज विधानसभा अध्यक्ष निकाल देतील। दुपारी 4:30 वाजता निकाल वाचनाला सुरुवात होणार आहे। राहुल नार्वेकर आज काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तर कुणाचे आमदार अपात्र होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। विधिमंडळ पक्ष कोण याचा फैसला विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर करणार आहेत। विधिमंडळ पक्ष ठरल्यानंतरच पात्र आणि अपात्र कोण हे ठरवलं जाईल। सत्तेमध्ये गेलेल्या अजितदादा गटाचे 9 मंत्री अपात्र करा, जयंत पाटलांची ही मागणी आहे। अजित पवार गटाकडून शरद पवार गटाचे आमदार अपात्र करण्याची मागणी आहे। अजित पवारांकडे सध्या 41 तर शरद पवारांकडे 14 आमदारांचं समर्थन आहे। विधिमंडळ पक्ष कोण याचा फैसला विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर करतील। यावेळी नार्वेकर काय निर्णय घेतात याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत। निवडणूक आयोगानं घटना संघटनेऐवजी आमदारांच्या संख्येवर अजितदादांना पक्ष दिला। आता विधिमंडळामध्ये पक्ष कोण आणि अपात्र कोण याचा निर्णय नार्वेकर करणार आहेत। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक तपशील त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। विनायक, असं बोललं जात आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून असं सातत्यानं म्हटलं जात आहे की जो निर्णय शिवसेनेच्या बाबतीत झाला तोच निर्णय लागू शकतो। मात्र आज नार्वेकर नेमका काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। रुपाली, बरोबर आहे। ज्या पद्धतीने शिवसेना आमदार अपात्र बाबतचा निकाल जो आहे तो लागल्यानंतर आता राष्ट्रवादी आमदार अपात्र बाबत सुनावणी जी आहे ती पार पडल्यानंतर आज निकाल जो आहे तो समोर येणार आहे। विधिमंडळातली पक्षाची स्ट्रेंथ जी आहे ती किती आहे, कुणाकडे जास्त आहे याचा लक्ष जे आहे ते प्रामुख्याने विधानसभा अध्यक्ष देऊ शकतात। त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर 10 शेड्यूलचं उल्लंघन जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे का याचाही विचार जो आहे अध्यक्ष करू शकतात। ही संपूर्ण प्रकरण जर आपण पाहिलं तर 10 शेड्यूल B1 च्या अंतर्गत आहे, त्यामुळे कोणाला तरी अपात्र जे आहे ते विधानसभा अध्यक्ष जे आहे ते करू शकतात असंही बोललं जाते। त्यामुळे नेमका निकाल कशा पद्धतीनं हा विधानसभा अध्यक्ष देतात ते बघावं लागणार आहे। संध्याकाळी 4:30 वाजता निकालाचं वाचन जे आहे ते विधिमंडळात केलं जाईल। आपण जर सुनावणीमध्ये पाहिलं तर राष्ट्रवादी पक्षाची संपूर्ण कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित झाले होते। अनेक वर्ष जे आहेत त्या निवडणुका ज्या आहेत ते राष्ट्रवादी पक्षाच्या अंतर्गत झालेल्या नाहीत, हे उघड झालेलं होतं आणि त्यामुळेच हा प्रमुख मुद्दा जो आहे तो या निकालामध्ये असण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। त्याचप्रमाणे अध्यक्षपद जे आहे त्यावरती सुद्धा अजित पवार गटाने प्रश्नचिन्ह जो आहे तो उपस्थित केला होता। त्यामुळे हे असे सगळे ठराविक मुद्दे आहेत त्यावरती विधानसभा अध्यक्षाचा नेमका काय निर्णय देतात। बरोबर, नक्कीच धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।